जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 6वा सृष्टीक्रम निरूपण नाम श्रीराम समर्थ ब्रह्म निर्मळ निच्चळ शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगना ऐसे श्रीराम समर्थ. समर्थ आज्ञेनं आपल्याला दशक 12वा विवेक वैराग्य नाम समर्थांनी आपल्यासाठी आणलाय. आता समास 6वा यामध्ये समर्थांनी सृष्टीक्रम निरूपण नाम ब्रह्मांडातली ही सृष्टी आणि ही पिंडातली ही सृष्टी याचा क्रम कसा आहे हे समर्थांनी निरूपण आपल्याला अखंड दिलेलं आहे. आणि हे निरूपण कळण्यासाठी अद्वैत निरूपण कळण्यासाठी आपल्याकडं विवेक आणि वैराग्य असलं पाहिजे. म्हणून समर्थांनी दशक 12वाच काय लिहिलंय, विवेक वैराग्य नाम. हे दोन जर आपल्याकडं नसतील तर परमार्थात आपण शून्य आहे. आपण परमार्थ आपल्याला समजूच शकत नाही. कारण विवेक आणि वैराग्य असल्याशिवाय आपण परमेश्वराजवळ जाऊच शकत नाही. लक्षात ठेवा या दोन. म्हणूनच समर्थांनी आपल्याला दशक 12वा विवेक वैराग्य नाम दिलेला आहे. कारण आपल्याला विवेक आणि वैराग्याची जोड पाहिजे. विवेक आणि वैराग्याशिवाय आपण परमार्थ करू शकत नाही. ज्यानं ही सृष्टी निर्माण केली, सृष्टीक्रम निरूपण नाम, ज्याने ही सृष्टी निर्माण केली तो कळला पाहिजे ना. समर्थ म्हणतात दैनंदिन जीवनात आपण रोज खातोय, सगळं जे काही आहे ते सगळं करतोय, परंतु हे जे करतोय भौतिक सुखासाठी पळतोय. 24 तासातले 22 तास माणसं काम करतायत, परंतु त्यातील किती वेळ आपण ज्यानं हे निर्माण केलंय त्याच्यासाठी देतोय याचा विचार कधी केलाय का? लक्षात घ्या, देता आला पाहिजे. अहो 24 तासातील 1 तास त्या परमेश्वरासाठी देता आला पाहिजे, परंतु नाही. आपण अखंड प्रपंच एवढा जोराने करतोय. कशासाठी करतोय हो? संसार प्रपंच एवढा ताकदीने करतोय. कशासाठी? तर मला भौतिक सुखाची प्राप्ती व्हावी. 1 प्लॉट झालाय, दुसरा प्लॉट व्हावा, तिसरा प्लॉट व्हावा, अखंड माझ्या 7 पिढ्या बसून खाव्यात, हाच अट्टहास, अखंड अट्टहास. कोण थांबलंय का? जगात श्रीमंत असणारी व्यक्ती तरी थांबली का? की नको बाबा बस, मला बस झालं, दिलंय परमेश्वराने, खूप दिलंय, मी बरोबर काही घेऊन जाणार नाही, हे सर्वांना माहिती आहे, तरी देखील अखंड अट्टहास कशासाठी आहे हो? अखंड अट्टहास त्या प्रपंचासाठी, संसारासाठी आहे. त्यातून माणूस बाहेर पडायलाच तयार नाही ना. म्हणून समर्थांना आपल्याला विवेक आणि वैराग्य, अखंड समर्थ विवेक आणि वैराग्य का सांगत आहेत हो? कारण समर्थांनी संसार प्रपंच सोडा असं कधीही सांगितलेलं नाही. उत्तमाचा करा, विमानातून फिरा, हेलिकॉप्टरमधून फिरा, स्वतःचं घेऊन फिरा. कारण तुम्ही जर सर्व साधन संपत्तीने समृद्ध असाल तर परमेश्वराला आनंदच आहे. कारण सुखात असाल तुम्ही. भक्त जर अखंड आनंदात असेल तर देवाला काय हो? आनंदच आहे ना. परंतु हे सर्व करत असताना काय करायचंय? हे सर्व करत असताना आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. हे सर्व ज्याचं आहे, हे सर्व ज्यानं निर्माण केलंय आणि आपल्याला शेवटी ज्याच्याकडं जायचंय त्याच्यासाठी आपल्याला वेळ देता आला पाहिजे. आपल्या अंतःकरणापासून त्या परमेश्वराला आपल्याला भजता आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी आपल्याला सर्व जाणीव करून देतात. अरे ह्या सृष्टीची निर्मिती झाली कशी? कारण निर्माण करणाऱ्यांना सुद्धा आपण भाग श्रवण केलेला आहे. काय हो? की ही सृष्टीक्रम निरूपण नाम, ही सृष्टी निर्माण कोणी केली? ब्रह्मा. आपण ऐकलंय ब्रह्मदेव हे सृष्टीचं काय करतात? निर्मिती करतात. विष्णू सृष्टीचं पालन करतात आणि
महेश म्हणजे श्री शंकर काय करतात तो या सृष्टीचा संहार करतात. हे चक्र अखंड चालू आहे. आता ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्यांना सुद्धा एक दिवस काय आला हो, अहंकार आला. काय अहंकार आला? त्यांना असं वाटलं की आम्ही आमचं काम जर केलंच नाही तर ही सृष्टी चालूच शकत नाही. ब्रह्मदेवांजवळ सुरुवातीला हा विचार आला. ब्रह्मदेव म्हटले की मी आता निर्मिती करायचं सोडून देतो, आजपासून मी निर्मितीच करत नाही, बघू काय होतंय ते. मग ठीक आहे, चालले रस्त्यानं चालले होते. आजपासून मला खूप कंटाळा आलाय, ही सृष्टी निर्माण करण्याचा मला खूप कंटाळा आलाय, मी सृष्टी निर्माण करणारच नाही म्हणून चालले, निघाले. तेवढ्यात श्री विष्णू आले ब्रह्मदेवांकडे. श्री विष्णूंनी विचारलं, कुठं चाललाय ब्रह्मदेव? काय नाही म्हटले, हे सृष्टी आपल्याशिवाय चालू शकत नाही, मी ही सृष्टी निर्माणच करणार नाही, बघू कशी चालते ती, आणि मला खूप कंटाळा आलाय म्हटलं या सृष्टीचा, म्हणून मी चाललोय म्हटले. आता श्री विष्णू विचार करतात आणि म्हणतात, ठीक आहे, मला पण तसं कंटाळाच आलाय हे पालन करण्याचा रोजच, चला मी पण तुमच्यासारखंच करतो, मी पण पालन करण्याचं सोडून देतो. दोघांकडं अहंकार आलाय, अखंड अहंकारामध्ये बोलत आहेत की त्यांना असं वाटतंय की ही सृष्टी निर्माण आम्हीच केली, आम्हीच ह्याचं पालन करतोय. हे दोघं जाताना पाहिलं कुणी? महादेवांनी पाहिलं. आले लगेच महादेवांनी दोघांचं बोलणं ऐकलं. महादेव म्हणाले, मला पण खूप कंटाळा आलाय ह्या सृष्टीचा संहार करण्यामध्ये, मी पण आजपासून काय करतो, ही सृष्टी संहार करण्याचं काम सोडून देतो, बघू कसं काय चालतंय बघू. तिघंजण अखंड अहंकारात बुडाले. तिघंजण चालले आणि जाताना एका भल्या मोठ्या दगडावर जाऊन बसले. आता तिघंजण गप्पा मारत होते, काय नाही, आजपासून आपल्याला सृष्टी निर्माण करायची नाही, ना सृष्टीचं पालन करायचं नाही, ना संहार करायचा नाही. कारण काय, आपल्याला काय आता आपण सोडून दिलं सगळं काम, असं म्हणून तिघंजण काय करत होते, बोलत त्या दगडावरती मोठ्या बसले होते. तेवढ्या वेळामध्ये काय झालं, एक असा प्राणी आला तिथं, म्हणजे त्यांना समोरून एक असा विचित्र प्राणी येताना दिसला, ज्याचे पायवरती, त्याचं तोंडवरती, त्याचं शिंगवरती असा सृष्टीमध्ये प्राणी नाही, संपूर्ण सृष्टीमध्ये प्राणी नव्हता, असा प्राणी समोरून चालत येत होता. त्यावेळेस ब्रह्मदेव श्री विष्णूंना म्हणाले, अहो मी मी सृष्टी जशी निर्माण करतोय तसं असा निर्माण झालेला प्राणी मी पाहिला नाही, हा कसल्या प्रकारचा प्राणी आहे? आणि त्या प्राण्याच्या पाठीवरती भलं मोठं पेटी घेऊन एक माणूस बसला होता, आणि त्या प्राण्याचा आकार इतका वेगळा, ओबड धोबड, की ब्रह्मदेवांना सुद्धा आश्चर्य वाटलं की माझ्या सृष्टीत मी असला प्राणी निर्माणच केला नाही, मग ही प्राणी निर्माण झाला कुठून? विचार पडला हो. श्री विष्णूंना सुद्धा विचार पडला, पालन करताना मी तर असला प्राण्याचं कधी पालन केलं नाही, आणि महादेवांना पण विचार पडला की मी पण कधी अशा प्राण्याचा संहार केला नाही, हा प्राणी आलाच कुठून? आपण तर सृष्टी निर्मितीचं काम बंद केलंय, हा आलाच कुठून? तिघंजण असं विचार करत असताना तो प्राणी हळूहळू हळूहळू चालत त्या तिघांपर्यंत आला. त्याच्यावरती बसलेला माणूस, पेटी घेऊन माणूस बसलेला, त्याला श्री विष्णूंनी विचारलं, काय हो, कुठं चाललाय तुम्ही, आणि हे असला विचित्र प्राणी कुठून आला? तो माणूस म्हटला, काय नाही, चाललोय म्हणला सृष्टी निर्माण करायला, सद्गुरूंनी दिलंय ते काम. म्हटलं, काय सृष्टी निर्माण करायला, आणि या पेटीत काय चालवलंय? म्हटले, अंडी आहेत, या पेटीत काय आहेत? अंडी आहेत. बघू बघू म्हटले, उतरावर खाली. उतरवली पेटी खाली आणि त्यातून अंडी बाहेर काढली त्या माणसाने आणि दाखवलं. ते म्हटले, ब्रह्मा विष्णू महेश म्हटले, बघू, दाखवा तर. तो माणूस म्हटला, ठीक आहे, दाखवतो, तुम्हाला विश्वास नाही ना पटत, हे अंडी फोडून दाखवतो. काय नाही, त्या माणसानं काय केली हो, एक अंड फोडलं,
की त्या अंड्यातून ब्रह्मा विष्णू महेश निघायचे. दुसरं अंड फोडलं तरी ब्रह्मा विष्णू महेश निघायचे. हे कोण पाहत होतं? दगडावर बसलेले ओरिजिनल ब्रह्मा श्री विष्णू आणि महादेव पाहत होते की प्रत्येक अंड्यामध्ये आपली प्रतिकृती निघते. त्यावेळेस त्यांनी विचारलं की काय हो, हे काय आहे? त्यावेळेस तो माणूस म्हणाला की सृष्टी निर्माण करायची ब्रह्मा विष्णू महेश पाहिजेत म्हणून हे सगळे चालवलेत. हे पेटी भरून सगळी अंडे आहेत, लाखो अंडे आहेत आणि प्रत्येक अंड्यामध्ये काय आहे? ब्रह्मा विष्णू महेश आहे. या तिघांनाही आलेला अहंकार त्या तिघांचा गळून पडला. त्यांना कळलं की काय, आपल्या तिघांवरतीही कार्य करणारा चौथा आहे, तो परब्रह्म आहे, तो चौथा आहे. त्याच्याच आज्ञेने हे सगळं कार्य आपण करतोय. त्याच्याच आज्ञेने आपण सृष्टी निर्माण करतोय, पालन करतोय, संहार करतोय. या गोष्टीची त्यांना जाणीव झाली. तात्काळ ते काय केले हो, आपापल्या कार्याला निघून गेले. लक्षात घ्या, म्हणजे सामर्थ्य आहे चळवळीचे. सामर्थ्य आहे म्हणजे कोणालाही अहंकार आला तर त्यांचा अहंकार नष्ट करण्याचं काम चौथा करतोय. लक्षात ठेवा. मग त्या चौथ्याची जाणीव व्हावी म्हणून अखंड दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी त्या परब्रह्म निश्चळ, जो निश्चळ आहे त्याची भेट घ्यायची आपल्याला. मग ह्या तिघांपेक्षाही शुद्ध म्हणजे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण आणि चौथा शुद्ध सत्वगुण, जो शुद्ध चौथा सत्वगुण आहे त्याला, तो आपल्याला काय करायचा आहे, त्याला आपल्याला भेटायचं आहे. लक्षात घ्या, त्याच्या आज्ञेनं राहायचंय, त्याच्यासारखं वागायचंय. त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला काय व्हायचंय हो, विलीन व्हायचंय, त्याच्यामध्ये जाऊन मिसळायचंय. सोपं नाहीये, परंतु केलं तर सोपं आहे. समर्थ म्हणतात की ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी एकनिष्ठ राहते, त्याप्रमाणे आपण अखंड त्या परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलो तर आपली काळजी अखंड करणारा तो आहे. लक्षात ठेवा, आपल्यासाठी तोही वाहून घेणार आहे. म्हणून आपल्याला काय राहता आलं पाहिजे हो, त्या परमेश्वराशी, त्या परब्रह्माशी एकनिष्ठ राहता आलं पाहिजे. म्हणून एकनिष्ठ राहावं म्हणून समर्थांनी आपल्याला अखंड श्रवण दिले. लक्षात ठेवा, अखंड काय दिलंय हो, श्रवण दिलंय. भरकटू नका. समर्थ म्हणतात की जागेवरती या आणि काय करा, भजा मला, काय करा, भजा. जेणेकरून काय होईल हो, तुम्हाला सद्गती प्राप्त होईल. नाहीतर अखंड कलियुगामध्ये सगळं कुठं चालले तो अधोगतीलाच नेणारे मार्ग आहेत ना. सुरुवातीला एक टीव्ही घरात होता, आत्ता काय झाले हो, सगळे टीव्ही हातामध्ये आलेत. कुठं जाईल तिथं तो मोबाईल, जिथं जाईल तिथं मोबाईल, पिच्छा सोडत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येकाकडं मोबाईल. गरीब असो, श्रीमंत असो, झोपडीत राहणारा असो, कुठं राहणारा असो, रस्त्यावर फुटपाथवरती झोपणारा असो, प्रत्येकाकडं काय आहे वो, मोबाईल. लक्षात घ्या, म्हणजे कलियुगाचा प्रसार किती जोरानं झालाय ते समर्थ सांगतायत. परंतु ह्याच मोबाईलचा वापर जर तुम्ही योग्य मार्गासाठी केला, आध्यात्मिक ऐकण्यासाठी केला, श्रवणासाठी केला, अखंड त्यात बरंच आहे. आध्यात्मिक आहे, जिथं आपण पोचू शकत नव्हतो ती सुद्धा माहिती आपल्याला कशाद्वारे मिळते हो, त्या मोबाईलद्वारे मिळते. मग त्याचं संकलन, माहितीचं संकलन करण्याचं काम आपण केलं पाहिजे. विविध गोष्टींचं ज्ञान घेतलं पाहिजे. त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करता आला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्या कामासाठी, एक नंबर काम विषयासाठी नाही, चांगल्या कामासाठी करता आला पाहिजे. अखंड समर्थ काय म्हणतात की त्याचाही वापर आपल्याला योग्य रीतीने करता आला पाहिजे. म्हणून समर्थांनी आपल्याला दशक 12 व विवेक वैराग्य नाम दिलाय आणि समास 6 सृष्टीक्रम निरूपण नाम. आता हा सृष्टीक्रम कसा आहे तर आपल्याला पाहायचंय. श्रीराम समर्थ ब्रह्म निर्मळ निश्चळ
शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगना ऐसे. ब्रह्म कसं आहे हो, आकाशासारखंच निर्मळ निश्चळ शाश्वत सार निष्कलंक शुद्ध व्यापक घनदाट व पोकळ आहे. तयास करणे ना धरणे तयास जन्म ना मरणे तेथे जाणणे ना नेणणे शून्यातीत. तयास करणे ना धरणे, त्याला करणे धरणे जन्मणे मरणे म्हणजे त्याला काय करणं नाही धरणं नाही जन्म नाही मरण नाही काही एक नाही. म्हणजे काय हो, ते शून्याच्या पलीकडचं असून त्याच्या ठिकाणी जाणणे व नेणणे हे दोन्ही नाहीत. तो असूनही नसल्यासारखा आहे. लक्षात ठेवा, असूनही नसल्यासारखं आहे म्हणजे काय, त्याचं अस्तित्व नाही असं आहे का हो, त्याच्याशिवाय आपण नाही. लक्षात ठेवा, परंतु तो आहे तरी त्याच्याकडं काय नाही हो, जाणीव नाही नेणीव नाही, त्याला येणं नाही जाणं नाही धरणं नाही करणे नाही. म्हणजे त्याला कुठलं काम करावं लागत नाही, त्याला कुठलं पकडून धरावं लागत नाही. म्हणजे त्याला येणं नाही जाणं नाही, त्याला जन्म नाही मरण नाही. ते शून्याच्या पलीकडचं असून त्याच्या ठिकाणी जाणणे व नेणणे हे दोन्ही नाहीत. ते रचेना ना खचेना ते होईना ना जायना मायातीत निरंजना पारची नाही. रचेना ना ते रचेना ना खचेना म्हणजे काय सांगितलंय, ते रचत नाही खचत नाही ते होत नाही जात नाही. का की मायातीत असे ते निरंजन निर्मळ असून त्याला काय नाही हो, पार नाही पारची नाही. ते रचतंय का हो, म्हणजे त्याची जी जडणघडण होते का, कुणी पाहिलंय का परब्रह्माची रचना होताना, किंवा परब्रह्म खचताना कुणी पाहिलंय का, किंवा ते होताना पाहिलंय का जाताना पाहिलंय का, नाही. म्हणजे समर्थ काय म्हणतात, ते रचत नाही खचत नाही होत नाही जात नाही, ते मायातीत नाही, त्याला काय नाही हो पारच नाही, असं ते काय आहे परब्रह्म आहे. पुढे संकल्प उठिला षडगुणेश्वर बोलिजे त्याला अर्धनारी नटेश्वराला बोलिजे ते. पुढे संकल्प उठिला काय सांगितलंय हो, त्या परब्रह्माला येणं नाही जाणे नाही, त्याच्या ठिकाणी पुढे मी बहु व्हावे असा संकल्प उठला. आधी संकल्प तीच काय हो, मूळ माया, तिलाच षडगुणेश्वर भगवान म्हणतात, किंवा जाणीव ह्या उभय रूपाने ती संपन्न असल्यामुळे तिला अर्धनारी नटेश्वर असेही म्हणतात. कुणाला, मूळ मायेला. ती काय आहेत, त्याच्या ठिकाणी पुढे संकल्प उठला आणि आधी संकल्प तीच काय हो, मूळ माया. सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन परेश परमात्मा जगजीवन मूळ पुरुष. सर्वेश्वर सर्वज्ञ काय सांगितले, सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन परेश परमात्मा जगत जीवन मूळ पुरुष ही सर्व त्या संकल्पाचीच नावे आहेत. म्हणजे त्या मूळ मायेचीच काय आहे, तो ही नावं आहेत. सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन परेश परमात्मा जगजीवन हे मूळ पुरुष, हे सगळे ती जी संकल्प आहे सुरुवातीचा षडगुणेश्वर अर्धनारी नटेश्वर ज्याला म्हटलंय, ती मूळ माया तिचीच ही काय आहे, तो सगळी नावं आहेत. ती मूळ माया बहुगुणी अधोमुखे गुणक्षोभिनी गुणत्रये तिजपासूनी निर्माण झाले. ती मूळ माया बहुगुणी, ती मूळ माया काय आहे हो, बहुगुणी. ती मूळ मायाच म्हणजे संकल्प बहुगुणी असून अधोमुख झाली, म्हणजे परब्रह्मापाशी काय झाली, मुरडली, ही गुणशोभिनी होते. व त्या गुणशोभिनी पासून 3 गुण उत्पन्न होतात. व म्हणजे काय हो, ती त्रिगुण म्हणजे काय, ती मूळ माया बहुगुणी अधोमुखे गुणक्षोभिनी. ती मूळ मायाच काय आहे, बहुगुणी. म्हणजे तो संकल्प, ती मूळ माया ही काय आहे, बहुगुणी आहे. आणि ती अधोमुख झाली, परब्रह्माजवळ मुरडली,
किती काय होते व गुणक्षोभिणी होते व त्या गुणक्षोभिणीपासून परत ते 3 त्रिगुण निर्माण होतात. म्हणजे त्रिगुणांचे म्हणजे जाणता विष्णू, मध्यस्थ ब्रह्मा व नेणता रुद्र या क्रमाने होऊन तमोगुण रूप जो रुद्र त्यापासून पंचमहाभूते निर्माण होतात. गुणत्रय तिजपासून निर्माण झाले. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की क्रमाने निर्माण होतात. कशापासून? तमगुण रूप जो रुद्र त्यापासून पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते क्रमाने निर्माण होतात. क्रम काय? आधी आकाश, नंतर वायू, तेज, आप, पृथ्वी या क्रमाने निर्माण होतात. असं समर्थांनी सृष्टी क्रम निरूपण दिले. समर्थांनी आधी आहे, जो आहे सर्वांच्या अगोदर जो आहे तो परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माने संकल्प केलाय. ही मूळ माया. परब्रह्माचा संकल्प म्हणजे काय हो? ही मूळ माया, अर्धनारी नटेश्वर. आणि पुढेच तिच्यापासून ती गुणक्षोभिणी झाली ना नंतर, आणि तिच्यापासून नंतर हे 3 त्रिगुण निर्माण झाले. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. पुढे विष्णू झाला निर्माण, जाणती कळा सत्वगुण, जो करीत आहे पाळन त्रैलोक्याचे. बघा, पुढे विष्णू झाला निर्माण. मगाशी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे सांगितलं ना, या तिघांनाही निर्माण करणारा कोण आहे हो? चौथा आहे तो परब्रह्म. लक्षात घ्या. परंतु ह्याची जाणीव त्यांना नव्हती. थोडं विसरले, अहंकार आला म्हणून त्यांनी ते तसं त्यांना वाटलं. परंतु त्यांनाही नंतर जाणीव निर्माण झाली की काय हो, आपल्यालाही निर्माण करणारा चौथा आहे. लक्षात ठेवा. म्हणून पुढे समर्थ काय म्हणतात की पुढे विष्णू झाला निर्माण, म्हणजे पुढं त्रैलोक्याचं पालन करणारा जो म्हणजे जसं ब्रह्मांडामध्ये श्री विष्णू निर्माण झाले त्रैलोक्याचे पालन करणारे, तसं पिंडामध्ये काय हो, जाणीव व सत्वगुण रूप विष्णू काय झाले, उत्पन्न झाले. लक्षात घ्या. आपल्या अंतरी पण श्री विष्णू कार्याला आहेत. कुठल्या रूपाने? जाणीव व सत्वगुण जो आहे तेच म्हणजे काय आहे हो, श्री विष्णू आहेत. पुढे जाणीव नेणीव मिश्रित, ब्रह्मा जाणावा नेमस्त, त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनत्रे. काय समर्थ म्हणतात? पुढे काय झालं हो? पुढे जाणीव व नेणीव मिळून ब्रह्मदेव झाले, निर्माण झाले. आणि निश्चय करून काय हो, निश्चय करून त्यांच्यापासून तिन्ही लोकांची काय झाली हो, निर्मिती, उत्पत्ती झाली. म्हणजे समर्थ काय म्हणतात? पुढे जाणीव नेणीव मिश्रित म्हणजे काय हो, रजोगुण. आपल्या बी अंतरी आहे ना रजोगुण. धड परमार्थ म्हणजे रजोगुण कसा असतो? रजोगुण कळूनच येत नाही माणसाला, कळूनच येत नाही रजोगुण. त्याचं सगळीकडं संसारात बी तेवढाच ताट, परमार्थात बी रजोगुण काय सोडत नाही. रजोगुण सगळ्यात वाईट. सत्वगुण, तमोगुण कळून येतात, परंतु रजोगुण काय होतो, कळून येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की ते श्री विष्णू निर्माण, सत्वगुण आल्यानंतर परत कोण आला हो, रजोगुण. म्हणजे यांच्यापासूनच काय झाले हो, सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? रजोगुणाची. लक्षात ठेवा. पुढे जाणीव नेणीव मिश्रित म्हणजे त्याच्याकडं थोडा शुद्ध गुण आणि थोडा तमोगुण असतो, तो रजोगुण. त्या धड कळतच नाही, राग बी दाखवत नाही आणि सत्वगुण बी दाखवत नाही, तो रजोगुण. त्याच्यापासून काय झालं हो, समर्थ म्हणतात की पुढे जाणीव नेणीव मिळून ब्रह्मदेव झाले, निर्माण झाले. आणि ते निश्चय करून समजावे त्यांच्यापासून तिन्ही लोकांची काय झाली, उत्पत्ती झाली. पुढे रुद्र तमो गुण सकळ संहाराचे कारण, सकळ काही करते पण तेची आले. पुढे रुद्र तमोगुण, पुढे रुद्र तमोगुण सकळ संहाराचे कारण.
समर्थ काय म्हणतात, त्यानंतर सगळ्या संहाराचे कारण असा तमोगुणात्मक रुद्र झाला, म्हणजे महादेव झाले. म्हणजे समर्थांना काय सांगायचं इथं तात्पर्य काय मिळतंय आपल्याला, हे सर्व कर्तृत्व तेथेच म्हणजे त्या मूळ मायेतच आहे. लक्षात घ्या. म्हणजे परब्रह्म सर्वात अगोदर कोण आहे हो, तो परब्रह्म आहे. नंतर मूळ माया आहे. नंतर हे 3 त्रिगुण आहेत. म्हणजे आदिमाया शक्ती अगोदर आहे आणि नंतर हे 3 त्रिगुण आहेत. म्हणून समर्थ म्हणतात अगोदर सत्वगुण आला, नंतर रजोगुण आला, नंतर तमोगुण आला. तमोगुण आला की माणूस सगळं, राग आला की काय करतो, सगळा संहारच होतो ना. म्हणून समर्थ म्हणतात त्याच्यावरती सुद्धा विजय मिळवता आला पाहिजे. क्रोधावरती सुद्धा विजय मिळवता आला पाहिजे. कारण का हो, तमोगुण सत्वगुण पाहिजे. माणसाकडे कोणता गुण पाहिजे, सत्वगुण पाहिजे, अखंड सत्वगुण पाहिजे. तरच काय होतो, परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग. मग समर्थ सृष्टीमध्ये समर्थ म्हणतात अगोदर पालन करणारा आला, नंतर ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली आणि नंतर काय झालं हो, संहार करणारे महादेव आले. तेथून पुढे पंचभूते पावली स्पष्ट दशेते, अष्टदा प्रकृती स्वरूपते मुळीच आहे. तेथून पुढे पंचभूते. समर्थ काय म्हणतात, त्यानंतर काय झालं, तमोगुणापासूनच पुढं काय हो, पंचमहाभूते व्यक्त रूपाला येतात. म्हणजे पंचमहाभूते कोणती, आताच सांगितलं ना, आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी, ह्या क्रमाने निर्माण होतात. म्हणजे पण ह्या अष्टदा प्रकृतीचे स्वरूप मुळी म्हणजे मूळ मायेतच अतिसूक्ष्म रूपाने आहे. तीच पुढे व्यक्त रूपाला येते. म्हणजे बघा समर्थ काय म्हणतात, तमोगुण निर्माण होतो आणि तमोगुणापासूनच पुढे पंचमहाभूते निर्माण होतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आपण असा क्रम सांगतोय, परंतु खरा क्रम कसा आहे हो, आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ह्या क्रमाने काय होतात, निर्माण होतात. निश्चळी झाले चलन तेची वायोचे लक्षण, पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म अष्टदा. निश्चळी झाले चलन काय सांगितलंय हो, निश्चळ ब्रह्माच्या ठिकाणी जो संकल्प उठला, जे पहिले चलन झाले, तीच मूळ माया, ती वायुस्वरूप आहे. त्यात पंचमहाभूते व 3 गुण अशी अष्टदा प्रकृती सूक्ष्म रूपाने काय असते, वायुस्वरूप असते. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, निश्चळी झाले चलन. निश्चळाच्याच पोटी कोण जन्माला आलं हो, मूळ माया. मूळ मायेतच परत सूक्ष्म रूपाने पंचमहाभूते आणि 3 त्रिगुण. बघा सृष्टी जसं ब्रह्मांडामध्ये जशी सृष्टी आहे तशीच आपल्या पिंडामध्ये पण आहे. आपल्यामध्ये पण 3 गुण आहेतच ना, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. या पंचमहाभूते असल्याशिवाय आपलं हे शरीर काय होत नाही हो, चालत नाही. एक जरी पंचमहाभूतामधील एक जरी काय झालं हो, निघून गेलं तत्व, तर काय होतं व शरीर निकामी होतं. उदाहरणार्थ आपल्या शरीरातील वायू तत्व कमी झालं तर काय म्हणतात व लोक, वारं गेलं म्हणतात ना. अंगातून काय गेलं, वारं गेलं. म्हणजे कळतंय ना लोकांना, कळतंय का नाही लोकांना, की काय अंगातून वारं गेलं म्हणजे काय हो, जे तत्व आहे, वायू रूप तत्व आहे, ते काय झालं हो, शरीरामधून कमी झालं. म्हणजे आपण जोपर्यंत आपली ही सृष्टी चालू आहे, ही देहरूपी सृष्टी जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत तिच्या अंतरी ही अष्टदा प्रकृती आहेच ना, 3 त्रिगुण आणि पंचमहाभूते यांच्याशिवाय आपली ही सृष्टी, देहरूपी सृष्टी चालू शकत नाही. लक्षात ठेवा. जसं ब्रह्मांडात आहे, ब्रह्मांडातला वायू जर गेला तर सगळी सृष्टी काय होणार आहे व मरण पावणार आहे. म्हणजे त्या 5 तत्वामधील कुठलंही तत्व संपुष्टात आलं तर काय होणार आहे व सगळी सृष्टी मरण पावणार आहे. म्हणजे समर्थांना ते सांगायचंय की ही पंचमहाभूते या सृष्टीमध्ये
खूप महत्त्वाची आहेत. म्हणजे 3 त्रिगुण आणि पंचमहाभूते खूप महत्त्वाची आहे. ही सृष्टी सांभाळायची, हिला टिकवायचंय म्हणजे काय पाहिजे हो, सगळा समतोल साधला पाहिजे. समर्थांना हेच सांगायचं आहे. अखंड श्रवण का दिलंय समर्थांनी, की ह्या देहरूपी पृथ्वीच आहे ना, ही सगळी देहरूपी पृथ्वी सांभाळायची. म्हणून तर ना आपण थोडं का सृष्टीमध्ये बघा, आता उष्णता वाढते का असं होतंय हो, म्हणजे सगळीकडं कुठं काय घडतंय तसं शरीरामध्ये पण चाललंय. कुठला आजार कधी उद्भवल सांगता येत नाही. का हो, कारण आपण केलेली कर्म ना. कुठली कर्म, आपलं काय नाहीये. जसं बाहेरच्या सृष्टीमध्ये आपण विध्वंस चालवलाय, तसाच आपल्या सृष्टीमध्ये पण आपण विध्वंस चालवलाय. आपल्याला काही होत नाही हो, कळतच नाही की हानी कुठून होते. लक्षात घ्या, प्रगतीच्या नावाखाली पृथ्वीची खूप मोठी हानी केली आपण. म्हणून काय व्हायला लागलं हो, ती पण पंचमहाभूतांचा काय होत नाहीये, समतोल राखला जात नाहीये. लक्षात ठेवा, जसं वायुतत्व कमी का होतंय, ऑक्सिजन का लागतोय, वारं गेलं म्हणतात ना. जसं माणसाच्या अंगातून वारं गेलं की पक्षवात होतोय, तसं सृष्टीमधील वायुतत्व कमी झालं तर साहजिकच त्या म्हणजे त्या पृथ्वीला काय होणार आहे हो, अर्धांगवायू होणार आहे. लक्षात ठेवा, त्यासाठी वायू जाऊ नये म्हणून काय पाहिजे हो, वृक्ष लागवड केली पाहिजे. अखंड संवर्धन केलं पाहिजे, सत्वगुणाचं संवर्धन केलं पाहिजे. अखंड ती पृथ्वी वाचवण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. अन्यथा या पंचमहाभूतामधील एक जरी तत्व कमी किंवा जास्त झालं तर काय होणार आहे व सृष्टीची हानी होणार आहे. म्हणून समर्थांनी आपल्याला समास 6वा दिलाय, सृष्टी क्रम निरूपण नाम. तसंच ह्या शरीराचं आहे. लक्षात घ्या, या शरीराला काय कमी झालं काय जास्त झालं तर चालत नाही. समतोल राखता आला पाहिजे. त्या परमेश्वराला आपलं निवेदन पाहिजे की नाही बाबा, आम्हाला एवढी बुद्धी दिलेली नाही सत्वगुणाची, तूच आम्हाला तशी बुद्धी दे आणि आमच्याकडून तसं कर्म करून घे. लक्षात ठेवा, म्हणजे बाहेर जगामध्ये जे चाललंय तेच आंतरिक सृष्टी, म्हणजे बाहेरच्या सृष्टीत जे चाललंय तेच आंतरिक सृष्टीमध्ये चाललंय. कमी जास्त केलं की काय होते हो, सृष्टीची रचना बिघडते. म्हणून समर्थ म्हणतायत की सृष्टीक्रम जो परमेश्वरानं लावून दिलाय त्या सृष्टीक्रमाप्रमाणे सगळ्याला राहता आलं पाहिजे हो. पण माणसं काय होत नाहीत, तसं राहत नाहीत. जसं आपण जन्माला आलोय, जन्माला कसं आलोय हो, विकार विरहित, विषय विरहित जन्माला आलोय ना. त्या बाळाकडं कुठला विकार होता का हो जन्माला आलं तर? हळूहळू त्याला शिकवलं की हे तुझे आई वडील आहेत. सपोज लक्षात घ्या, त्याचे आई वडील वेगळे जरी असले, परंतु लहानपणापासून ज्यांनी त्याला सांभाळलं, त्याला जर त्याला सांगितलंच नाही आयुष्यभर की काय तुझे हे खरे आई वडील नाहीत, तरी त्याला काय होत नाही व कळतच नाही ना. तो अखंड आयुष्यभर आपलेच आई वडील म्हणून काय करत असतो, मानत असतो. लक्षात घ्या, म्हणजे ज्या बाळाला जसं शिकवतो तसंच ते काय करत असतं, शिकत असतं. तसं समर्थ काय म्हणतात की आपल्याला समर्थांनी जसं शिकवलंय तसं राहता आलं पाहिजे. आणि बाळ जसं विकार विरहित होतं, संत कसे गेले हो, जाताना विषय विकार सगळ्या विषय विकारातून मुक्त होऊन, या संसार प्रपंचातून मुक्त होऊन अलिप्त होऊन गेले ना. म्हणजे जसं बाळ जन्माला आलं होतं तसंच गेलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे समजून घ्या बाळ जसं जन्माला आलं होतं विकार विरहित, तसं मोठेपणी मरताना देखील विकारविरहित जाता आलं पाहिजे. हे समर्थांनी आपल्याला शिकवलंय. आणि हे करण्यासाठी खूप मोठी ताकद लागते हो. अखंड सत्वगुणात देह पाहिजे तरच हे घडू शकतं. विषय विकार समर्थ म्हणतात विषय विकाराशिवाय
उत्पत्तीही होत नाही ना या सृष्टीची. कारण निश्चळी झाले चळन. निश्चळाला काय झालं? चळन झालं, म्हणूनच मूळ माया निर्माण झाली ना. आणि त्या मूळ मायेपासून पंचमहाभूते आणि 3 त्रिगुण निर्माण झाले. म्हणजे 3 त्रिगुण आणि पंचमहाभूते निर्माण झाली. म्हणून समर्थ काय म्हणतात की विषय विकार हे वाईट नाही आहेत, परंतु त्याचा वापर आपल्याला योग्य ठिकाणी करता आला पाहिजे. कारण ते वाईट नाही आहेत, ते त्यांचं कार्याचं आहे, ते करतच आहेत. त्यांना लावून दिलेलं काम ते करतच आहे अखंड. परंतु आपल्याला त्यांना कामाला लावायचं आहे. त्यांना आपल्या पद्धतीने त्यांना काय करायचं आहे व वापरून घ्यायचं आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता या सगळ्यांना काय करायचं आहे? समर्थ म्हणले वापरायचं आहे, पण योग्य मार्गाने, वाईट मार्गासाठी नाही. म्हणून समर्थांनी ओवी दिली, निश्चळी झाले चळन, तेची वायूचे लक्षण, पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म अष्टदा. आकाश म्हणजे अंतरात्मा, प्रत्यय पाहावा महिमा, त्या आकाशापासून जन्मा वायू आला. बघा, आकाश म्हणजेच काय हो? या देहातील अंतरात्मा. देहामध्ये आकाश कुठे? तुम्ही म्हणाल ब्रह्मांडामध्ये दिसते, स्पष्ट दिसतंय आकाश, परंतु ह्या पिंडामध्ये कुठे आहे आकाश? म्हणून समर्थांनी दिले आकाश म्हणजे काय हो? अंतरात्मा. आकाश म्हणजेच काय आहे? अंतरात्मा. आणि त्याचा महिमा कशानं पाहायचा आहे? अनुभवाने पाहायचा आहे. आणि त्या आकाशापासूनच काय झाला हो? नंतर वायू उत्पन्न झाला. तया वायूच्या दोन्ही झुळका, उष्ण शीतळ ऐका, शीतळापासून तारामयंका जन्म झाला. बघा, दोन्ही भाग समजून घ्या. ब्रह्मांड आणि पिंड दोन्हीला काय करायचं? आपण लावून घ्यायचं. काय समर्थ म्हणतात? त्या वायूच्या उष्ण व शीतळ अशा 2 झुळका झाल्या. सुख दुःख आहेतच ना माणसाच्या जीवनामध्ये, सुख दुःख आहेत. त्यापैकी समर्थ काय म्हणतात? शीतळ झुळकेपासून चंद्र व तारका उत्पन्न झाल्या ब्रह्मांडामध्ये. ब्रह्मांडामध्ये शीतळ उष्णतेपासून म्हणजे शीतळ झुळकेपासून काय निर्माण झालं हो? चंद्र व तारका निर्माण झाल्या. मग साहजिकच पुढं काय हो? तया वायूच्या दोन्ही झुळका, उष्ण शीतळ ऐका, शीतळापासून तारामयंका जन्म झाला, उष्णापासून रविवनी, विद्युलता आदी करुणी, शीतळ उष्ण मिळोनी तेज जाणावे. बघा, समर्थ म्हटले 2 ओवीमध्ये काय सांगितले समर्थांनी? वायूच्याच पुढे दोन्ही झुळका काय झाल्या हो? निर्माण झाल्या. त्यामध्ये शीतळ झुळक आणि उष्ण झुळक. शीतळ झुळकेपासून काय झाले? चंद्र आणि तारका जे आपल्याला दिसतंय पृथ्वीमध्ये जे दिसतायत ते कशापासून झाले हो? वायूपासूनच. जे वायूचं शीतळ रूप आहे, शीतळ झुळकेपासून काय हो? चंद्र आणि तारका निर्माण झाल्या. आणि उष्ण झुळकेपासून काय झालं हो? सूर्य, अग्नी, विद्युलता इत्यादी काय झाले? उत्पन्न झाले. हे उष्ण व शीतळ मिळून सगळं काय होईल हो? तेज होय. वायूपासूनच काय झालं हो? पुढे तेज निर्माण झालं. हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. तया तेजापासून झाले आप, आप आळोन पृथ्वीचे रूप, पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या. काय म्हणतात समर्थ? त्या तेजापासून पुढं काय निघालं हो? आप निघाले. आप म्हणजे काय? पाणी. आणि ते पाणी आटून पृथ्वीचं काय झालं व रूप प्रगट झालं. नंतर अनेक वनस्पती काय झाल्या? उत्पन्न झाल्या पृथ्वीवरती. आपल्यात पण 8-8-64 विषय विकार सगळं आलंच ना. सूर्य आहे, चंद्र आहे, सगळं आहे आपल्याकडे. शीतलता आहे, उष्णता आहे, त्याच्याशिवाय का देह चालतोय? म्हणून समर्थ म्हणले जे पिंडामध्ये तेच काय आहे? ब्रह्मांडामध्ये अखंड. म्हणजे म्हणून समर्थ म्हणतात त्या तेजापासूनच काय निघालं? आप निघाले. आणि ते पाणी आटून काय झालं हो? पृथ्वीचे रूप काय झाले? प्रगट झाले. नंतर औषधीपासून नाना रस,
नाना बीज अन्न रस 84 लक्ष योनीचा वास भूमंडळी. औषधीपासून नाना रस, काय सांगितलं हो? औषधापासून नाना रस निर्माण झाले. पुढं म्हणजे वनस्पती असतील तरच आपण औषध निर्माण करू शकतोय ना, आणि वनस्पती असतील तरच बीज निर्माण होणार आहे आणि अन्नद्रव्य निर्माण होणार आहेत. म्हणजे आपल्याला जे अन्न मिळतंय त्यासाठी वनस्पती उगवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हा काय आहे व अन्न साखळी आहे ना आपली, याच्यापासून हे ह्याच्यापासून हे, म्हणजे पंचमहाभूते झाली, नंतर वनस्पती आल्या, पृथ्वी आल्यानंतर वनस्पती आल्या, नंतर औषधे आली, नाना रस आले, नाना बीज, 84 लक्ष योनीचा वास भूमंडळी, आणि नंतर काय झालं हो? 84 लक्ष जीव योनी निर्माण झाली. कारण जगण्यासाठी अगोदर काय पाहिजे हो? जीव योनी जर जगवायची असेल तर त्याला अन्न पाहिजे ना. मग आधी अन्नाची सोय केली परमेश्वराने आणि नंतर जीवसृष्टी काय हो जन्माला घातली. म्हणजे वनस्पतीपासून अनेक रस, अनेक बीजे व त्यापासून अन्नरस झाले. अशा रीतीने भूमंडळावर 84 लक्ष योनीची वस्ती होत गेली. वस्ती कधी झाली बघा. सृष्टीचा क्रम समर्थांनी कसा दिलाय आपल्याला, किती सुंदर प्रकारे सांगितलंय. अगोदर निश्चळ आला ना, निश्चळ येतही नाही जातही नाही सांगितलं समर्थांनी. निश्चळ असतची असे, निश्चळ आहे तिथंच आहे. आणि निश्चळाला काय झालं? चळन झालं आणि मूळ माया जन्माला आली. आणि मूळ मायेपासून 3 त्रिगुण निर्माण झाले. 3 त्रिगुण आणि नंतर पंचमहाभूते निर्माण झाली. आणि पंचमहाभूते निर्माण झाल्याच्या नंतर वनस्पती पृथ्वीवरती उगवल्या आणि त्या वनस्पतीपासून नाना औषधे, नाना अन्न निर्माण झालं. आणि त्यानंतर 84 लक्ष जीव योनी हळूहळू हळू काय हो जन्माला आले ना. म्हणजे हा सृष्टीचा काय आहे? क्रम आहे. ऐसी झाली सृष्टी रचना, विचार आणिला पाहिजे मना, प्रत्यय वीन अनुमाना पात्र होईजे. आपण जन्माला आलोय बरोबर आहे, परंतु कधी विचार केलाय का की आपण जन्माला आलोय, परंतु आपण जन्माला यायच्या अगोदर या पृथ्वीवरती काय होतं काय नव्हतं, हा कधीतरी विचार आलाय का हो आपल्या अंतरी? आज समर्थांनी आपल्याला ग्रंथ रूपामध्ये, दासबोध ग्रंथामध्ये विचार दिला ना आपल्या अंतरी, की रे बाबा रे काय, की ह्या सृष्टीची रचना अशी झाली आहे आणि हे पाहायचंय आपल्याला, विचार करता आला पाहिजे. अशी सृष्टीची रचना झाली, ह्याच न्यायाने तिचा काय होतो पुढं, म्हणजे तिचा विचार मनात आणला पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. अनुभवा वाचून नुसत्या अनुमानावरच निर्वाह करावा लागेल. लक्षात घ्या, अनुभव घेता आला पाहिजे आपल्याला की हे कसं निर्माण झालंय, विचार करता आला पाहिजे. हे बाकी सगळं विज्ञान राहतंय हितच, सगळं हितच राहतंय. ज्ञान विज्ञान हे होण्या अगोदर काय निर्माण झालं, सृष्टीची रचना कशी निर्माण झाली, आपण कसं निर्माण झालो, याचा विचार आपल्या अंतरी आला पाहिजे, विचार करता आला पाहिजे हो. कारण का हो, आलेल्या माणसाला प्रत्येकाला जाणे आहेच, परंतु माणूस तरीही आयुष्य ही 2 दिवसाची वस्ती, येण्याचा दिवस माहित आहे, जाण्याचा दिवस माहित नाही. परंतु माणूस किती अहंकारात वागतो, काय काय उद्योग करतोय त्या पोटासाठी. पोट तर ईदभर दिले, ईदभर पोटासाठी किती भ्रष्टाचार करतोय अखंड, काय काय म्हणजे त्या पोटासाठी काय काय करतोय हे त्याचं त्यालाच कळत नाही. लक्षात ठेवा, किती पाप कर्म करतोय, नाही त्या उद्योगात जातोय. म्हणून समर्थ म्हणतात की सारासार विवेक बुद्धी पाहिजे, विवेक वैराग्य पाहिजे, त्यावेळेस अंतरीच्या अवगुण निघून जातील. एवढ्या सहजासहजी जाऊ शकत नाहीत.
लक्षात ठेवा, लोभ हा इतका भयंकर आहे की तो माणसाला काय करू देत नाही व जगूच देत नाही नीटनेटका, शांततेत जगू देत नाही. हा लोभ विषय आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, ऐसा झाला आकार येण्याची नाये संहार, सारासार विचार यास बोलीजे. समर्थ म्हणतात, सारासार विचार करता आला पाहिजे बाबा. आपण जन्माला कसं आलोय ह्याचा पण विचार अंतरी आला पाहिजे. ज्या अर्थी जन्माला आलोय त्या अर्थी आपला संहार होणार आहे. कारण पुढं संहार ठेवलाय ना, येण्याची न्याय संहार, सारासार विचार यास बोलीजे. मृत्यू हा प्रत्येकाला ठेवलायच, परंतु माणूस दुसऱ्याला चांगलं जगू देत नाही. लक्षात ठेवा. काय करतो कधीही, म्हणजे लक्षात घ्या, जगू देत नाही, चांगल्या पद्धतीनं काय करू देत नाही, जगू देत नाही. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, या सृष्टीचा आकार कसा निर्माण झाला, ही सृष्टी कशी निर्माण जशी क्रमाने निर्माण झाली तसा तिचा संहारही होणार आहे. हे त्रिवार सत्य आहे. कारण का हो, एकमेव राहणार आहे ते काय हो, जे आहेच असं आहेच. आपला शेवट होऊ द्या नाहीतर आपली सुरुवात होऊ द्या. जो अंतकाळा सुरुवातीपासून जो आहे तो शेवटपर्यंत असणारच आहे. त्याला येणं नाही जाणं नाही. तो जो निश्चळ आहे तो आपल्याला काय करता आला पाहिजे, ओळखता आला पाहिजे. जे जे जेतून निर्माण झाले ते ते तेथेची निमाले, येण्याची न्याये संहारले महाप्रळयी. जे जे जेतून निर्माण झाले, समर्थ काय म्हणतात, जे जे ज्या ठिकाणाहून उत्पन्न झाले ते ते त्याच ठिकाणी लय पावले. हे तत्व काय ठेवावे, लक्षात ठेवावे. अशाच रीतीने महाप्रळयाच्या वेळी काय होतो, संहार होतो. म्हणजे बघा, जे जे ज्या ठिकाणाहून उत्पन्न झाले आहे, आपण बघतो बघा ही महाहडप्पा संस्कृती. माणसं काय म्हणतात की तिथं सगळी घरं वगैरे आहेत, खूप श्रीमंत असं काय होती हो, तिथं अशी माणसं राहत होती असं आपण वाचनात आलेलं आहे आपल्याला. मग ते कुठंतरी गायब झाले असं म्हणतो का नाही, म्हणजे ते पूर्णपणे नष्ट झालं. म्हणजे जे जे जिथून निर्माण झाले ते काय होणार आहे हो, एक दिवस नष्ट होणारच आहे. आता ते एकदम काय झालं, ते नष्ट झालं ती वेगळी गोष्ट आहे. परंतु महाप्रळय ज्या वेळेस येतो, पूर येतो बघा, भूकंप येतो, त्यावेळेस लाखो लोक काय होतात व मरण पावतात. म्हणून समर्थ म्हणतात की जे जे जेथून निर्माण झाले ते ते तेथीची निमाले. म्हणजे जे जे ज्या ठिकाणाहून उत्पन्न झाले ते ते त्याच ठिकाणी लय पावले. हे तत्व काय हो, लक्षात ठेवावे. अशाच रीतीने महाप्रळयाच्या वेळी काय होतो, संहार होतो. संहार काय साधा असतो का, सुनामी आली कळतच नाही ना. कितीही विज्ञान पुढं जाऊ द्या, आता किती प्रगती केली हो जगाने, खूप मोठी प्रगती केली ना, खूप मोठे संशोधन केले. परंतु तुम्ही त्या भूकंपावरती, महाप्रळयावरती का विजय मिळवू शकत नाही हो, नाही मिळवू शकत. का का तर त्याच्यावर नियंत्रण आहे. कुणाचं, त्याचं आहे. लक्षात ठेवा. कितीही विज्ञान पुढं गेलं तरी तुम्ही त्या महाप्रळयाला थांबवू शकत नाही, तो येणारच. लक्षात ठेवा. तुम्ही तडजोड कराल, वाच, पण ते जे येणार आहे ते कधी येईल सांगता येत नाही. कितीही तुम्ही विज्ञान पुढं जाऊ द्या, लक्षात ठेवा, कितीही पुढं गेलं तरीही आपण त्या गोष्टीला थांबवू शकत नाही हो. भूकंप क्षणार्धात येतोय, सगळंच नष्ट करून जातोय. मग खूप माझ्या देशानं प्रगती केली आणि मी भूकंपावरती विजय मिळवला, या पुरावरती विजय मिळवला, सुनामीवरती विजय मिळवला, असं होतंय का, नाही. म्हणून समर्थ म्हणतात, तत्व आहे हो, काय आहे, जे म्हणजे हे शास्त्र आहे. काय सांगतंय शास्त्र, जे जे जेथून निर्माण झाले तेथे तेथून निमाले महाप्रळयी. म्हणजे महाप्रळयात नष्ट होणाऱ्या गोष्टी होणारच आहेत.
तुम्ही कितीही प्रयत्न केला तर तो येणारा महाप्रलय थांबणार नाही, तो येणारच आहे. मग तो पिंडात पण आहे आणि ब्रह्मांडात पण आहे. जे काय घडायचंय ते घडणारच आहे. समर्थ म्हणतात, आद्य मध्य अवसान जे शाश्वत निरंजन, ते ते लावावे अनुसंधान जाणते पुरुषी. आद्य मध्य अवसान काय सांगितलंय समर्थांनी, की सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय तीनही अवस्थात शाश्वत स्वरूप अखंड आहे. ते सार, बाकीची माया असार. असा सारासार विवेक जागृत असावा. म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय तीनही अवस्थात शाश्वत स्वरूप अखंड आहे. लक्षात ठेवा, जे निश्चळ निर्मळ आहे ते काय आहे हो? अखंड आहे. ते सार, बाकीचं सगळं जे दिसतंय डोळ्यानं, जे जे दिसतंय ते सगळं असार आहे. लक्षात ठेवा, ते नाशिवंत आहे. तुम्ही जीवनामध्ये कितीही श्रीमंत व्हा, कितीही पैसा असू द्या तुमच्याजवळ, परंतु जर तुम्ही त्या निश्चळाला ओळखलं नाही तर आला आला पाणी वाहतची गेला. लक्षात ठेवा, आलेलं जीवन व्यर्थ आहे हो. परमेश्वराची ओळख घेतली तरच आपलं जीवन सार्थकी लागणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, की सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय या तीनही अवस्थांमध्ये शाश्वत स्वरूप तेवढं सार आहे, बाकीचं सगळं असार आहे. असा सारासार विवेक आपल्याकडं काय असावं? जागृत असावा. आधी मध्यावसानी जे निरंजन शाश्वत परब्रह्म, ते ते जाणत्याने काय ठेवावे? अनुसंधान ठेवावे. म्हणजे आधी मध्ये व शेवटी जे शाश्वत व निरंजन असे परब्रह्म आहे, त्याच्याकडे जाणत्या पुरुषांनी काय करावं? अनुसंधान लावावे. बघा किती समर्थांनी आपल्याला उत्तमाचं सांगितलंय. समर्थ काय म्हणतात? आधी मध्य आणि शेवटी जो आहे, अखंड जो आहे, त्याच्याकडं जाणत्या पुरुषांनी काय करायचंय व लक्ष द्यायचंय जाणीवपूर्वक. म्हणून श्रवण दिले आठवड्याला समर्थांनी. कशासाठी? की जाणीवपूर्वक आपल्याला त्या शाश्वताला ओळखायचंय. जे जे कर्म दिले समर्थ म्हणतात ते करायचंय हो. जी जी ऋण दिलेत ती फेडायचेत आणि ती फेडून हे कोणाला शरण कोणाला जायचंय हो? अखंड आधी मध्य आणि शेवटी जे परब्रह्म आहे त्याला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. होत जाते नाना रचना, परी ते काहीच तगेना, सारासार विचारणा या कारणे. होत जाते नाना रचना काय सांगितलंय हो? दष्टा म्हणजे सृष्टीची अनेक प्रकारची रचना उत्पन्न होते व जाते, तरी तिच्यात टिकाऊ शाश्वत असं काहीच नसतं. हे ध्यानात येण्यासाठी सारासार विचार काय करावा लागतो? दष्टा साक्षी अंतरात्मा, सर्वत्र बोलती महिमा, परी हे सर्व साक्षिणी अवस्थामा प्रत्यय पहावी. दष्टा साक्षी अंतरात्मा काय सांगितलंय? सृष्टीची अनेक प्रकारची रचना उत्पन्न होते व जाते, तरी तिच्यात टिकाऊ शाश्वत असं काहीच नसतं. हे ध्यानात येण्यासाठी सारासार विचार काय हो करावा लागतो. म्हणजे समर्थ काय म्हणतात? होत जाते नाना रचना, परी ते काहीच तगेना, सारासार विचारणा या कारणे. दष्टा साक्षी अंतरात्मा, सर्वत्र बोलती महिमा, परी हे सर्व साक्षिणी अवस्थामा प्रत्यय पाहावी. हे सगळ्या गोष्टी ज्या पाहिजेत, समर्थ म्हणतात की जे काही होतं जातं नाना रचना त्या काय हो शाश्वत कुठलंच नाही. भल्या मोठ्या बिल्डिंग बांधलेत 50-50 मजली, परंतु भूकंप आला, महाप्रलय आला, क्षणार्धात जमीनदोस्त होतात. म्हणजे कुठलीही गोष्ट शाश्वत नाही. कुणीही अहंकार येऊन द्यायचा नाही की मी काय आहे, विश्वात सगळ्यात श्रीमंत आहे. आओ त्या परब्रह्माच्या पुढं ते तिघांचं काही चालत नाही. सुरुवातीलाच पाहिलं ना,
जिथं त्या परब्रह्मापुढं त्या तिघांचं काय चालत नाही, आपलं काय चालणार आहे? बोला, काहीच चालणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून घाबरायचं कुणाला? त्या परब्रह्माला घाबरायचंय, त्याचं होऊन राहायचंय. हो, समर्थ म्हटले की जशी पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी एकनिष्ठ राहते, त्या पद्धतीनं आपण त्या परमेश्वराशी एकनिष्ठ राहायचंय, परब्रह्माशी एकनिष्ठ राहायचंय. जाणत्या पुरुषांनी अखंड त्याचाच विचार करायचा आहे, तरच ते आपल्याला मिळेल आणि तरच आपण त्याच्यामध्ये काय होऊ, समाविष्ट होऊ. त्यासाठी अखंड प्रयत्न करायचा आहे. म्हणून समर्थांनी उगच नाही आपल्याला उपासना लावून दिली, श्रवण लावून दिलंय. का हो? का तर अंतरी जाणीव राहावी. सकाळ संध्याकाळ परमेश्वराची आठवण तरी होईल ना आपल्याला, वाचून वाचून तरी निदान आठवण राहावी त्या परमेश्वराची. म्हणून समर्थ आपल्याला देत आहेत हे सगळं. आणि आपलं महदभाग्य आहे. हो, आपलं महदभाग्य आहे की आपल्याला सद्गुरू परंपरा भेटली, म्हणून आपण श्रवण करू शकतोय, आपल्याला हा भाग कळतोय सगळं. अन्यथा आपण शून्य होतो. आपल्याला काय ज्ञान होतं व या गोष्टींचं? कोण विषय, कसली नवेदा भक्ती, काहीतरी कळत होतं का हो? काहीच नाही. म्हणून समर्थ म्हणतात की हे सगळं बाकी शाश्वत सोडून, म्हणजे परब्रह्म सोडून बाकी सगळं काय आहे हो? नाशिवंत आहे. या गोष्टीची सारासार विचार आपल्या अंतरी आला पाहिजे. म्हणजे द्रष्टा व साक्षी असा जो अंतरात्मा, तोच परमात्मा समजून त्याची थोरवी सर्वजण गातात. परंतु ही दष्टेपणाची सर्व साक्षणी तुर्यावस्था आहे किंवा नाही व ब्रह्म अवस्थातीत आहे, हे अनुभवाने काय हो पहावे. मुळापासून शेवटवरी अवघी मायेची भरोवरी, नाना विद्या कळा कुसरी तयेमध्ये. मुळापासून शेवटवरी काय सांगितलंय? मुळापासून, आरंभापासून शेवटपर्यंत, मूळ मायेपासून शेवट स्थूलापर्यंत सगळा मायेचाच विस्तार आहे. अनेक प्रकारच्या विद्या, कला, कौशल्ये सर्व काही तिच्यातच आहे ना. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय? ज्या काही आसुरी विद्या असतील, कुठल्या चांगल्या विद्या असतील, जे काही असेल ते काय आहे हो? अवघी मायेची बरोबर, सगळं माया आहे हो. समर्थ म्हणतात सगळं माया आहे. हे धन दौलत, सोनं नाणं, जमीन जुमला, ही सगळं काय आहे? माया आहे. हे सगळं नासणार आहे हो. समर्थ म्हणते हे सर्व नासणार आहे कल्पांत काळी, कारण ते दिलंय आपल्याला, बरोबर आहे. परंतु संतांनी ते माती समान मानलो. संतांना त्या गोष्टीचा कधी हाव नव्हता. लक्षात ठेवा. त्यांच्या दृष्टीनं जे ज्ञानी पुरुष होते, त्यांच्या दृष्टीनं हे सर्व सगळं काय हो? नाशिवंत, हे त्यांनी जिवंतपणीच जाणलेलं. म्हणून ते काय झाले हो? त्या परब्रह्माशी एकरूप झाले. म्हणून त्यांना संत म्हटलं जातंय. लक्षात ठेवा. तीच भूमिका आपल्या अंतरी येण्यासाठी समर्थांनी आपल्याला श्रवण उपासना दिली. आणि हा दासबोध ग्रंथ समर्थांची कृपा म्हणायचं हो. समर्थांचे केवढे मोठे उपकार आहेत आपल्या देहावरती, आपण कधीच विसरू शकत नाही. कारण या दासबोध ग्रंथाला जे नावं ठेवतात त्यांनी एक वेळ, समर्थ म्हणतात एक वेळ हे 20 दशक 200 समास वाचन करावेत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय हो ह्या ग्रंथात काय सांगितलंय. एवढं सोपं नाहीये, एवढं सोपं नाहीये. सगळ्या सृष्टीची रचना समर्थांनी इथं मांडली. यातलं ज्ञान तरी होतं का आपल्याला? लक्षात घ्या. म्हणजे केवढे मोठे उपकार आपल्यावरती समर्थांनी करून ठेवलेत. म्हणून समर्थ म्हणतात की मुळापासून शेवटवरी अवघी मायेची भरोवरी, नाना विद्या कळा कुसरी तयेमध्ये. जो उपाधीचा शेवट पावेल, त्यास भ्रम ऐसे वाटेल. जो उपाधीमध्ये अडकेल, त्यास काढिता कवण. जो उपाधीचा शेवट पावेल, म्हणजे काय सांगितलंय की जो विद्या, अविद्या व विद्या किंवा पिंड व ब्रह्मांड या उपाधीच्या शेवटपर्यंत जो पोहोचेल, यालाच हा सारा भ्रम आहे असे काय होईल?
वाटेल, जो उपाधीचा शेवट पावेल त्यास भ्रम ऐसे वाटेल, जो उपाधीमध्ये अडकेल त्यास काढिता कवण. म्हणजे ज्याला जो ज्ञानापर्यंत जाईल मुळापासून शेवटवरी, म्हणजे जो ज्ञानाने पाहिल या सगळ्या मायेकडं, त्यावेळेस त्याला तो सगळं भ्रम वाटेल. पण जो उपाधीमध्ये अडकून बसेल त्याला सोडवणारं कोण आहे हो? कोणच नाही ना. म्हणून नाना नेहमी म्हणायचे, उपाध्याचा शेंदूर लावू नका, मला कायच उपाधी देऊ नका, कारण मी काय व साधं काम करतोय, म्हणजे समाज प्रबोधनाचं काम करतोय. मला कुठली महाराज कुठलीही उपाधी काय करू नका, लावू नका. म्हणजे ज्ञानी पुरुष उपाधीत अडकत नाहीत, आणि जे उपाधीत अडकले त्यांचं काय, शेवटी अधोगतीलाच जाणार ना. विवेक प्रत्ययाची कामे कैसी घडतील अनुमान भ्रमे, सारासार विचाराचेन संभ्रमे पाविजे ब्रह्म. संभ्रमे पाविजे ब्रह्म. काय सांगितलंय हो? विवेक प्रत्ययाची कामे म्हणजे विवेकाची व अनुभवाची जी कामे आहेत ती केवळ तर्काने व भ्रमाने कशी होतील, सारासार विचाराच्या योगाने ब्रह्मप्राप्ती होते, हे अनुभवाचे कार्य नाही. विवेक विचारानेच ब्रह्मपद घ्यायचे असते ना. ब्रह्मांडीचे महाकारण ते मूळ माया जाण, अपूर्णास म्हणती ब्रह्म पूर्ण विवेकहीन. ब्रह्मांडीचे महाकारण, बघा समर्थ काय म्हणतायत की विवेकाची व अनुभवाची जी कामे आहेत ती केवळ तर्काने व भ्रमाने कशी होतील, सारासार विचाराच्या योगाने काय होते व आपल्याला ब्रह्मप्राप्ती होते. भ्रम आणि ब्रह्म दोन्ही वेगळे शब्द आहेत. हे अनुभवाचे कार्य नाही, विवेक विचारानेच, म्हणजे विवेकाचा विचार असेल तरच ब्रह्मपद प्राप्त होते. लक्षात ठेवा, नाहीतर नुसता जीवनात भ्रम. म्हणून समर्थ काय म्हणतात, विवेक प्रत्ययाची कामे कैसी घडतील अनुमान भ्रमे, सारासार विचाराचेन संभ्रमे पाविजे ब्रह्म. म्हणजे बघा, ब्रह्माला जर मिळवायचं असेल तर सारासार विचार अंतरी पाहिजे, विवेक वैराग्य अंतरी पाहिजे, त्यावेळेसच ब्रह्मपदाला प्राप्त होऊ शकतो. ज्ञानी पुरुषच ब्रह्मपदाला प्राप्त होतात. ज्ञानी पुरुष म्हणजे कोण? संत मंडळी. संत मंडळी सारखं आचरण आपल्या हातून घडावं म्हणून अखंड दासबोध ग्रंथ दिलाय समर्थांनी. परंतु विषय विकार पण दाखवून दिलेत समर्थांनी. नवविधा भक्ती काय असते, त्या परमेश्वराला कसं भजायचं, हे सगळं सविस्तर ह्या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी सांगितलंय. आणि तो सांगणारा सद्गुरू पाहिजे ना आपल्याला, म्हणून आठवड्याचं श्रवण दिलंय समर्थांनी. म्हणजे हा एवढा उकलून सांगता येतोय का हो दासबोध ग्रंथ? एवढं सोपं आहे का? तरी देखील समर्थांनी आपल्यासाठी काय केलंय हो, आणलं ना, श्रवण आणलं. सृष्टीमध्ये बहुत जन, ब्रह्मांडीचे महाकारण ते मूळ माया जाण, अपूर्णास म्हणती ब्रह्म पूर्ण विवेकहीन. ब्रह्मांडीचे महाकारण काय सांगितले? ब्रह्मांडातील महाकारण देह म्हणजेच कोण व मूळ माया, आणि त्या अपूर्ण अशा मूळ मायेलाच विचारशून्य लोक काय म्हणतात? पूर्ण परब्रह्म म्हणतात. लक्षात घ्या. म्हणजे समर्थ काय म्हणतात, ज्याच्याकडे विवेकच नाही तो काय म्हणणार, ही सगळी मायाच काय आहे व सगळं शाश्वत आहे. म्हणून तर ते कमवायसाठी माणूस पळत असतो, रात्रंदिवस त्याला सुट्टी हीच नाही. काय हो बघा काय करतात ना देव का, आताची पिढी तर अशी निघाली काय की परमेश्वराचं नाव तर घ्यायचं लांबच, परमेश्वर नाहीच असं समजतात. परंतु मृत्यू तर आहे ना, महाप्रलय आहे ना. या तर ज्यांचा विश्वास बसत नाही, देवावरती विश्वास बसत नाही म्हणतात, माझा देवावरती विश्वास नाही, त्यानं एकच सेकंद नाक दाबलं आणि तोंड दाबलं ना स्वतःच्या हाताने, तर श्वासोश्वास घेता येत नाही, प्राण तरपडतो. म्हणजे कोणतरी ह्या देहाला चालवतोय ना, तो वायू चालवतोय. आणि तो वायू जसा
वायू देहामध्ये लागतो तसा सृष्टीमध्ये पण असावं लागतो. ज्या क्षणी वायू नसेल त्या क्षणी झाडं मरून जातील, माणसं मरून जातील, सगळी सृष्टी मरून जाईल. लक्षात घ्या. म्हणजे कुणा अस्तित्व मानण्यासाठी नाहीये. समर्थ म्हणतात की कोणीही असू द्या, कुठलीही पिढी येऊ द्या, कितीही मॉडर्न पिढी येऊ द्या, पण महाप्रळयाला आपण अडवू शकत नाही. ही एक गोष्ट ध्यानात घ्या. म्हणजे तो घडवून आणणारा कोण आहे? पाऊस पाडणारे विमानं काढली आपण विज्ञानाने, परंतु खरा पाऊस पाडणारा तोच आहे ना. त्याच्यावरती कुणाचं, आपावरती नियंत्रण कुणाचं आहे हो? त्या परब्रह्माचं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे 3 त्रिगुणांवरती, मूळ मायेवरती, तुमचे पंचमहाभूतावरती, अष्टधा प्रकृतीवरती नियंत्रण कोणाचं आहे? त्या परब्रह्माचं आहे. आणि आपण त्यालाच काय मानायला तयार नाही. या कलियुगात आपण खूप काय झालोय, शिकलोय, म्हणून आपण काय करतो, त्या परब्रह्माला आपण मानायलाच तयार नाही, देवच मानायला तयार नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, जे देव मानायला तयार नाहीत ना, त्यांनी डोळं उघडून पाहावं. कितीही विज्ञान पुढं गेलं तरी पंचमहाभूतांवरती विजय कुणी प्राप्त करू शकत नाही. लक्षात ठेवा. त्यांना कंट्रोलमध्ये जर दिलं, त्यात सुद्धा भ्रष्टाचार माणूस करल. लक्षात घ्या. समजा पाऊस म्हणजे आपावरती जर माणसाचं कंट्रोल असतं तर आपल्याच शेतात पाऊस पडला असता. ह्या मंत्र्यांनी काय केलं असतं, स्वतःच्याच शेतामध्ये काय पाडला असता, पाऊस पडला असता. बाकी सगळे काय केले असते हो, उपाशी मारले असते. म्हणजे लक्षात घ्या, कितीही श्रीमंत झाला, कितीही मोठा झाला, तरी लक्षात घ्यायचं की या पंचमहाभूतांवरती त्यांचा नियंत्रण येऊ शकत नाही. म्हणजे या पंचमहाभूतांवरती, 3 त्रिगुणांवरती ज्याचं नियंत्रण आहे तो खरा परब्रह्म आहे. लक्षात ठेवा. बाकी सर्व काय आहे हो, मूळ माया. म्हणजे काय, एक दिवस नष्ट होणार आहे. सृष्टीमध्ये बहुजन, एक भोगती नृपासन, एक विष्टा टाकीती जाण प्रत्यक्ष आता. बघा, सृष्टीमध्ये बहुजन, एक भोगती नृपासन. बघा समर्थ काय म्हणतात, या सृष्टीमध्ये अनेक लोक आहेत. कोणी राजसिंहासनाचा उपभोग घेतात, तर कोणी नरकाच्या पाट्या वाहतात. म्हणजे विष्ठा सावडणारे आहेत. हा प्रकार प्रत्यक्ष डोळ्यापुढे आहे. म्हणजे बघा, सृष्टीमध्ये बहुजन लोक भरपूर आहेत ना, जीव भरपूर आहेत. एक जण राजासारखं जीवन जगतोय, एक नरकासारखं जीवन जगतोय. लक्षात घ्या. हे कशामुळं आपण पाहतोय डोळ्यानं की काय हो, एक जण राजाचं जीवन म्हणजे सिंहासन, राजसिंहासनाचा उपभोग घेतात, तर कुणी नरकाच्या पाट्या वाहतात. लक्षात घ्या. प्रत्येकाला प्रत्येकाचं कर्म काय केले, दिलेलं आहे. ऐसे उदंड लोक असती, आपणास थोर म्हणती, परिते विवेकी जाणती सकळ काही. ऐसे उदंड लोक असती, असे अनेक लोक आहेत. आणि स्वतःला थोर म्हणवणारे तर पुष्कळ लोक आहेत. आता कलियुगात तर खूप आहेत. पण त्यात खरा थोर कोण आहे हे विवेकी पुरुषांना कळते. पण विवेकी जन यथार्थ जाणतात. म्हणजे विवेकी लोकांनाच कळतं ना की यात यथार्थ कोण आहे. विवेकी लोकांना एक लक्षात घ्या, नरकामध्ये जरी अडकलेला असेल तरी त्याला विवेकी लोक काय करू शकतात, तो बाहेर काढून त्याला नृपासन देऊ शकतात. लक्षात घ्या, एवढी ताकद ते विवेकी लोकांकडे आहे. विवेकी लोकांना सगळं कळतं. नृपासन असू द्या, म्हणजे राजाचं सिंहासन असू द्या, किंवा एखादा नरकात काम करणारा असू द्या, परंतु त्याच्याकडे भेदाभेद नसतो. तो जाणतो की कुणी जरी असेल तरी हे सगळं नष्ट होणार आहे, हे जास्त काळ टिकणारं नाहीये. लक्षात घ्या. हे कोण जाणतं, फक्त विवेकी. ऐसा आहे समाचार, कारण पाहिजे विचार, बहुतांच्या बोले हा संसार नासू नये.
ऐसा आहे समाचार. काय सांगितलंय हो? अशी स्थिती असल्यामुळे विचार करायलाच पाहिजे. अनेकाच्या सांगण्यावर भिस्त ठेवून आपण आपल्या संसाराचा नाश करून घेऊ नये. लक्षात घ्या. म्हणजे अशी स्थिती असल्यामुळे विचार करायलाच पाहिजे. समर्थ म्हणतात ही अशीच खरा थोर कोण हे कोण जाणतो? फक्त विवेकी लोक जाणतात. म्हणून समर्थ म्हणतात अत्यंत वाईट स्थिती असल्यामुळे विचार करायलाच पाहिजे. प्रत्येकानं विवेकानं विचार केलाच पाहिजे. आणि अनेकांच्या काय सांगितले? अनेकांच्या सांगण्यावर भिस्त ठेवून आपण आपल्या संसाराचा नाश करून घेऊ नये. आपल्या प्रत्ययानं घ्यावे. म्हणजे समर्थ काय म्हणतात? समर्थांचं नेहमी सांगणं आहे हो, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो. विवेकानं करा सगळं. समर्थ म्हणतात की देह प्रपंच ठाकटीक ठेवा. हे नेहमी समर्थ सांगतायत. शरीर उत्तमाचं असेल तरच आपण परमार्थ करू शकू. म्हणून समर्थाने नेहमी आपल्याला काय केलेलं आहे? सावध केलेलं आहे. पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे, तरी गुरु कासया करणे, या कारणे विवरणे आपुल्या प्रत्यय. काय सांगितलंय हो? पुस्तक ज्ञाने निश्चय. पुस्तकी ज्ञानाने पुस्तके वाचून अध्यात्माचा निश्चय करता आला असता तर गुरु तरी करण्याची जरूर काय? समर्थांना इथं काय सांगायचंय? जर पुस्तक वाचून आपल्याला ज्ञान आलं असतं तर गुरु करण्याची गरजच काय होती हो? म्हणून ह्यास्तव म्हणजे ह्यासाठी विवरण आपल्या अनुभवाने करावे. या कारणे विवरणे आपल्या प्रत्यय. म्हणून सद्गुरू पाहिजेत. कारण आपण हे करू शकत. विवरण देण्यासाठी आपल्याला सद्गुरू पाहिजेत. जो बहुतांच्या बोले लागला, तो नेमस्त जाणावा बुडाला, एक साहेब नसता कोणाला मुशारा मागावा. जो बहुतांच्या बोले लागला, जो अनेकांच्या बोलण्यावर विश्वासून वागू लागतो, तो खात्रीने बुडाला म्हणून समजावे. एक मालक नसेल तर पगार कुणापाशी मागायचा? म्हणून सद्गुरू विश्वासाने जावे. एक धनी केला नाही तर पगार कोणापाशी मागता? म्हणजे समर्थांना इथं काय ही शेवटची ओवी इतकं सुंदर समर्थांनी आपल्याला सांगितलंय बघा. जो बहुतांच्या बोले लागला. समर्थांना इथं काय सांगायचंय? एकावरती निष्ठा ठेवता आली पाहिजे. एकावरती निष्ठा ठेवता आली पाहिजे. तो नेमस्त जाणावा बुडाला. आता बघा एक जण काय करतो? मंदिरात बी जातो, इकडं कोंबडं कापाय बी जातो, इकडं काय करतो म्हणजे वेगळं. प्रत्येक ठिकाणी ह्यानं काय सांगितलं, एका ह्यानं सांगितलं जा हे कर, की तिथं जाऊन काय करतं तेच करत बसतंय. म्हणजे वेड्यासारखं. म्हणून समर्थ म्हणतात जो बहुतांच्या बोले लागला. म्हणजे अनेकांचं अनेक करत असतो. स्वतःचं देवाचं म्हणजे माणसं इतका खर्च करतात बघा. हे सांगितलं ते करायचं, ते सांगितलं ह्या बुवाने एक सांगितलं ते करायचं, त्या ब्राह्मणाने ते सांगितलं ते करायचं. तिथं नाही समाधान मिळालं दुसरीकडे जायचं, तिथं काय सांगतायत ते बघायचं, तिथं परत काय वेगळं सांगितलं की ते करायचं. म्हणजे समर्थ म्हणाले की जो बहुतांच्या बोले लागला, तो नेमस्त जाणावा बुडाला. म्हणजे जो अनेकांच्या नादाला लागतो, अनेकांचं ऐकतो, तो काय होतो? निश्चितपणे त्याला तो अधोगतीला जातो. हे समर्थांना सांगायचंय. एक साहेब नसता कोणाला मुशारा मागावा. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या बघा. समर्थांनी 400 वर्षापूर्वी सांगितले. आपण कामाला गेलो तर एका मालकाकडे कामाला गेलो तर आपण त्याला पगार मागू शकतो, बरोबर? आता तुम्ही जर 17 ठिकाणी कामं केलं की हो का, सकाळी अर्धा तास इथं, दुपारी अर्धा तास तिथं, दुसरीकडं, मग पगार मागायचा कुणाला? आणि मालकाला माहीतच नाही ह्यानं काम केलंय म्हणून. मालकाला न माहिती होता 17 मालकांच्यात काम करून आला सकाळपासून. पगार मागायचा कुणाला? काम तर खूप केलंय, परंतु पगार कुणाला मागायचा? लक्षात घ्या. हीच सिच्युएशन समर्थ म्हणतात आपल्या दैनंदिन जीवनात आपली चालली. की आपण काय करतो? अनेक रूढी परंपराच्या काय करतो? नादाला लागतो, नको त्याच्या नादाला लागतो आणि आयुष्याचं वाटोळं करून घेतो. लक्षात घ्या.
म्हणून समर्थ म्हणतात की अरे विवेकाने वागा, एक सद्गुरू निवडा, पण उत्तमाचा निवडा. म्हणून नेहमी समर्थांनी लिहूनच ठेवलंय ना की वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, ते उडी घालून जो तारी, तो सद्गुरू जाणावा. विषय वासनेतून जो आपल्याला सोडवतो तो खरा सद्गुरू जाणायचा. आपल्याला ह्या मूळ मायेची जाणीव करून देतो. हे सगळं नश्वर आहे, शाश्वत परब्रह्माची जो ओळख करून देतो तो खरा सद्गुरू. ओळखायला शिका. आलेत कलियुगातही त्यांचं कार्य अखंड चालू आहे. हा दासबोध ग्रंथावरती अखंड दासबोध ग्रंथावरती निरूपण द्यायचं त्यांनीच कार्य केले. ते आपल्याला काय करता आले पाहिजेत, ओळखता आले पाहिजेत. जो बहुतांच्या बोले लागला, तो नेमस्त जाणावा बुडाला. एक साहेब नसता कोणाला मुशारा मागावा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सृष्टिक्रम निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.